मत्ति पुतं मत्ति इति बालो विहयति अत्तहि अत्तनो नत्थि कुतो पुतं कुतो धनं। विश्व शांतिदूत, विश्व वंदनीय महान कारुणिक तथागत अरहंत सम्यक संबुद्ध देवानं पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले या महामानवांना अभिवादन करून आयुष्यमान उपासक मयूर देशभ्रतार आयुष्यमती प्रणाली देशभ्रतार आणि देशभ्रतार परिवारामध्ये आज वर्षावास कालावधीच्या निमित्तानं पूजनीय भिक्खू संघाला भोजन दानाची दान पारामिता आणि या ठिकाणी परित्तपाठ धम्म देसनेच्या कार्यक्रमाचं आयोजन या देशभ्रतार परिवारांनी या ठिकाणी केलेलं आहे। उपस्थित माझ्या समोर उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनींना सविनय नमो बुद्धाय जय भीम आणि सर्व ज्या महिला भगिनी माझ्या समोर उपस्थित आहे उपासिका यांना मंगलाची कामना, मंगल मैत्रीची कामना आणि आशीर्वाद। सगळ्यांनी साधू साधू म्हणा। आज मी या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या 7 प्रकारच्या भार्या, किती प्रकारच्या? आता आपण 7 प्रकारच्या भार्या समजून घेत असताना भार्या म्हणजे पत्नी होत असते। भार्या म्हणजे काय? पत्नी। पत्नी आपण मराठीमध्ये त्याला बायको म्हणतात लोक, आहे की नाही? तर तथागत गौतम बुद्धांनी 7 प्रकारच्या भार्या सांगितलेल्या आहे। भार्या म्हणजे 7 प्रकारच्या पत्नी असतात। तर 7 प्रकारच्या पत्नी आपण ही कहाणी या आधी घेत असताना तथागत बुद्धांच्या कालखंडामध्ये मातृसत्ताक एक पद्धती होती। मातृसत्ताक पद्धती म्हणजे महाप्रजापती गौतमी। अनेक लोकांना प्रश्न पडतो की गौतम हे नाव कशावरून पडलेलं आहे गौतम बुद्धांना? तर त्यांची जी महाप्रजापती जी मावशी आहे किंवा सावत्र आई, तर या महाप्रजापती गौतमीवरूनच ते गौतम नाव प्राप्त झालेलं आहे। दुसरं नाव आहे सारीपुत्त। तर त्या सारी म्हणजे सारीपुत्त म्हणजे सारी नावाची जी स्त्री होती त्या सारीचा पुत्र म्हणजे सारीपुत्त। तर म्हणजे भगवान बुद्धांच्या काळामध्ये मातृसत्ताक पद्धती असल्यामुळे आणि तथागत भगवान बुद्धांनी मुलामध्ये आणि मुलीमध्ये भेदभाव करू नये हे सुद्धा तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे। तर तथागत बुद्धांच्या कालखंडामध्ये तथागत भगवान बुद्धांनी स्त्रियांची खूप मोठी स्तुती केलेली आहे, गुणगान केलेलं आहे। आणि ती स्तुती अशी केलेली आहे की स्त्री ही या निसर्गातली अनमोल देणगी आहे। स्त्री ही या जगामध्ये बुद्ध पुरुषाला जन्म देत असते, ते बोधिसत्वाला जन्म देत असते आणि स्त्री ही महान आहे। परंतु स्त्री ही भोग वस्तू आहे किंवा ती एक उपभोगाची वस्तू आहे असं काही लोकांना असं वाटतं। परंतु स्त्री ही इतकी महान आहे आणि असंही म्हटलं जातं की आईच्या पायामध्येच स्वर्ग आहे, जन्नत आहे। आणि म्हणून आपल्या भारतामध्ये आपण बघतो की नवरात्र उत्सव जर आला तर 9 दिवस एक स्त्रीचीच पूजा होत असते। स्त्री शक्तीची पूजा होते 9 दिवस। परंतु मात्र ही 9 दिवस झाल्याच्या नंतर आपल्या भारतामध्ये अशी परिस्थिती आहे की ज्या स्त्रीची 9 दिवस म्हणून तिची गुणगान केला जाते, त्या स्त्री शक्तीचं पूजन केला जाते आणि हे 9 दिवस जर संपले तर मग आपल्या भारतामध्ये आपण असं पाहतो की स्त्रियांवर अन्याय अत्याचार होतो, बलात्कार होतो, तिच्या घरामध्ये तिच्यावर घरेलू हिंसा होते। तर हे भारतामध्ये सर्रास चालू आहे।
महिलांवर आणि स्त्रियांवर सर्वाधिक बलात्कार जर कुठे होत असेल तर भारत देशामध्ये होतात. भारत देशामध्ये एकीकडे स्त्रियांची 9 दिवस पूजा केली जाते, ती मूर्तीच्या स्वरूपात जरी का असेना स्त्री शक्तीची ती पूजा केली जाते, परंतु नंतर मात्र त्या स्त्रीची मात्र कुचंबना केली जाते. हे भारताचं एक चित्र आहे. तर तथागत भगवान गौतम बुद्धांच्या कालखंडामध्ये तथागत बुद्धांची एक महाउपासिका होती विशाखा, जी 7 वर्षापासूनच उपासिका बनली होती. आणि तथागत भगवान बुद्धांचा एक महाउपासक होता सुदत्त अनाथ पिंडक त्यांचं नाव. तर हा सुदत्त अनाथ पिंडक महादानी होता आणि त्यांनी तथागत भगवान बुद्धाला श्रावस्तीला जेतवनाराम ते दान केलेलं होतं, जेतवन. आणि त्या ठिकाणी मूलगंध कुटी महाविहार निर्माण करून जेतवन तथागत बुद्धांना सोन्यांच्या काशार्पण, सोन्यांच्या मोहरा त्यांनी त्या ठिकाणी अंतरून तथागत बुद्धाला आणि भिक्खू संघाला दान केलेल्या होत्या. आणि तथागत बुद्धाने त्या ठिकाणी आपल्या आयुष्यातील 25 वर्षावास त्या ठिकाणी घातलेले आहे. स्वतः आनंद नावाच्या भिक्खूने त्या ठिकाणी बुद्धगयेची बोधिवृक्षाची शाखा, बोधगयेची शाखा त्या श्रावस्तीला लावलेली आहे. तर त्या शाखेचं नाव आनंद बोधी शाखा असा त्या ठिकाणी उल्लेख आहे. तर तथागत बुद्धांच्या कालखंडामध्ये जी मी गोष्ट सांगत आहोत तुम्हाला, सुदत्त अनाथ पिंडक. तर हा सुदत्त अनाथ पिंडक भगवान बुद्धांचा महाउपासक. या सुदत्त अनाथ पिंडक हा दिवसातून 2दा तथागत बुद्धांकडे प्रवचन ऐकायला जायचा. या सुदत्त अनाथ पिंडकाला एकूण 3 मुली होत्या आणि एक मुलगा होता, त्याचं नाव होतं महाकाल. हा महाकाल भिक्खू बनतो. तर या सुदत्त अनाथ पिंडकाच्याच घरची ही घटना आहे की हा सुदत्त अनाथ पिंडकाला एक सुजाता नावाची एक ती सुनबाई होती, सुजाता नावाची. तर आधीचं जे वातावरण होतं धम्ममय वातावरण होतं, मंगलमय वातावरण होतं. सुदत्त अनाथ पिंडकाच्या घरचं धार्मिक वातावरण होतं, धार्मिक वातावरण होतं. सगळे परिवारातील लोक संघटितपणे आणि एकत्रितपणे प्रेमानं राहत होती त्या सुदत्त अनाथ पिंडकाच्या. परंतु मग त्या सुदत्त अनाथ पिंडकाच्या घरी लग्न झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुजाता नावाची एक स्त्री येते. तर बुद्धाच्या कालखंडामध्ये सुजाता नावाच्या 2 स्त्रिया आहेत. वडाच्या झाडाखाली जी तथागत बुद्धाला खीरदान करत असते ती सुजाता वेगळी आहे, आणि सुदत्त अनाथ पिंडकाची जी सुनबाई आहे तिचं नाव आहे सुजाता. तर ही सुजाता तीही श्रेष्ठी परिवारातलीच असते, आणि ती श्रेष्ठी परिवारातली असल्यामुळे या सुजाताला सुदत्त अनाथ पिंडकाच्या घरी देण्यात येत असतं. आणि ही सुजाता दिसायला छान असते, सुंदर असते, स्वयंपाक पाण्यामध्ये चांगली असते, घरधंद्यामध्ये चांगली असते. परंतु या सुजातामध्ये या जगामध्ये सर्व गुण संपन्न कोणीच नसतं बुद्धासारखं. आणि सुजातामध्ये म्हणजे ती घरकाम छान करायची, स्वयंपाक वगैरे छान करायची, सर्व गोष्टी छान करायची सुजाता. परंतु तिच्यामध्ये मात्र तिचा स्वभाव मात्र एक तिरकस पद्धतीचा होता, हेकड होता, आणि ती अहंकारी सुद्धा होती. आणि घरामधलं वातावरण एक तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं सुजाताचं. सुजातामुळे त्या घरामधलं एकदम वातावरण चेंजेस झालं होतं, घरामध्ये ताणतणाव झाले होता. आणि ती ना सासऱ्यासोबत, ना सासूसोबत, ना स्वतः सुदत्त अनाथ पिंडकासोबत, परिवारातल्या कुठल्याच व्यक्तीसोबत सुजाता चांगली वागत नव्हती. आणि घरामधलं वातावरण हे अमंगल झालं, आणि घरामध्ये एक खूप तणावाचं वातावरण निर्माण झालं. आणि अशा पद्धतीनं सुजाताची जी मी कहाणी सांगत आहोत या ठिकाणी, तर सुजाता त्या ठिकाणी मग तथागत भगवान बुद्धांनी श्रावस्तीला वर्षावास करत असताना तथागत बुद्धाला मग सुदत्त अनाथ पिंडक जे महाउपासक होते, या सुदत्त अनाथ पिंडक महाउपासकाने सुदत्त अनाथ पिंडकाने मग तथागत बुद्धाला आमंत्रित केलं. कशाकरिता आमंत्रित केलं तुम्ही त्या मुलांकडे लक्ष नका देऊ. तर सुदत्त अनाथ पिंडकानं याकरिता आमंत्रित केलं की आपल्या घरचं जे वातावरण आहे, आजही आपण पाहतो की त्या घरचं जे वातावरण असल्यामुळे सुदत्त अनाथ पिंडकाने तथागत बुद्धाला आणि भिक्खू संघाला
आमंत्रित करण्याचं ठरवलेलं होतं बायकांचं. तर सुदत्तानाथ पिंडकांनी आमंत्रित केलेलं होतं आणि आमंत्रित केल्याच्या नंतर तथागत बुद्धाला त्यावेळी सुजाताने त्यावेळी सकाळी उठून तिने फुलांचा सडा वगैरे आणि पंचपक्वानाचं भोजन सुद्धा सुजाताने त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. उंच आसनं मांडलेली होती, पाट मांडलेला होता आणि सगळ्या प्रकारची तयारी सुजाताने त्या ठिकाणी केलेली होती. आणि तथागत भगवान बुद्ध मग त्या ठिकाणी आले, त्यांचं आदरातिथ्य झालं आणि तथागत बुद्धाला स्वतः सुजाताने स्वतःच्या हाताने बनवलेला स्वयंपाक तथागत बुद्धाला आणि संपूर्ण 500 भिक्खू संघाला त्या ठिकाणी तिने ते भोजनदान वाढलं, मोठ्या श्रद्धेने भोजनदान वाढलं. आणि भोजनदान झाल्याच्या नंतर तथागत बुद्धांनी आणि नंतर भिक्खू संघाने भिक्षा पात्रामध्ये आपले हात धुतले आणि मग सुजाता नावाच्या त्या सुनबाईला, सुदत्त अनाथ पिंडकाच्या त्या सुनबाईला, त्या सुजाता नावाच्या सुनबाईला, सुदत्त अनाथ पिंडकाची ती सुनबाई होती, तिला तथागत बुद्धाने असं समोर बसवलं आणि तिला असं विचारत आहे तथागत बुद्ध की तू कुठल्या प्रकारची भार्या आहे. आता कुठल्या प्रकारची भार्या आहे म्हणजे, भार्या म्हणजे काय तर पत्नी. आता तिला असं म्हणजे असा प्रश्न पडला की तथागत बुद्धांनी मला असं का विचारलंय की तू कुठल्या प्रकारची भार्या आहे, म्हणजे तू कुठल्या प्रकारच्या भार्यामध्ये मोडते. म्हणजे एकूण आपल्याला असं वाटतं की 7 प्रकारच्या भार्या तथागत बुद्धांनी सांगितलेल्या आहे. 7 प्रकारच्या भार्या. इथे बसलेल्या, माझ्या समोर बसलेल्या ज्या काही माता भगिनी आहे यांना तर माहीतच असेल, कारण तुम्ही कुणाच्या तरी पत्नी आहात. आणि म्हणून तथागत बुद्धांनी ज्या पत्नीचे जे किरदार सांगितलेले आहे, 7 प्रकारच्या ज्या पत्न्या सांगितलेल्या आहे, तर आपण प्रत्येक नारीनं, स्त्रीनं, या स्त्री शक्तीनं ठरवायचं आहे की आपण कुठल्या प्रकारची स्त्री आहो किंवा कुठल्या प्रकारची पत्नी आहो किंवा कुठल्या प्रकारच्या पत्नीचा मी रोल अदा करत आहो. तर तथागत बुद्धांनी त्या सुजाताला विचारलं तो की कुठल्या प्रकारची भार्या आहे. तर तथागत भगवान बुद्धांनी मग तिला पहिली भार्या समजावून सांगितले. तर मी 5 ते 10 मिनिटांमध्ये सांगतो या 7 प्रकारच्या भार्या आणि या ठिकाणी थांबतो. तर ही सुजाताला पहिल्या प्रकारची भार्या तथागत बुद्धांनी समजावून सांगितली, ती म्हणजे वधिके समान भार्या. वधिके समान म्हणजे कसायासारखी भार्या असते. कसायासारखी म्हणजे जसं आपण रस्त्याच्या दुकानात जातो की एक खाटीक म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, तर त्या खाटकाचं एक दुकान असते, रस्त्यावरच असते, ते आपल्याला दिसते. तर या खाटकाच्या दुकानावर काय असतं, खाटकाच्या दुकानावर एक बकरा लटकलेला असतो आणि दुसरा एक बकरा त्याच्या बाजूला बांधलेला असतो आणि तो त्या बकऱ्याचा नंबरच यायचा आहे कापण्याकरिता. तर तो बकरा एक्स्ट्रा बांधलेला असतो आणि तो बकरा उन्हात बांधलेला असतो, त्याला तहान लागलेली असते, त्याला पाण्याची आवश्यकता असते, त्याला ऊन लागलेले असते, त्याला भूक लागलेली असते आणि तो खूप आईसाठी बोंबलत असतो तो बकरा. परंतु मात्र त्या खाटकाचं लक्ष मात्र जो बकरा कापलेला आहे त्याचं तो मटण कापत आहे, विकत आहे आणि तो पैसे घेत आहे, त्याचं मात्र लक्ष त्या बकऱ्याकडे नाही आहे. तर अशीच पहिल्या प्रकारची जी भार्या सांगितली तथागत भगवान बुद्धांनी, ती भार्या म्हणजे कसायासारखी भार्या असते. तर याच ज्याप्रमाणे हा कसाई ज्या प्रकारे व्यवहार करतो, म्हणजे या ठिकाणी आपण असं विचार केला तर जे तथागत भगवान बुद्धांचं पहिलं शील आहे, पाणातिपाता वेरमणी सिक्खापदम समादियामी, म्हणजे कायेनं, वाचेनं आणि मनाने सुद्धा हिंसा करणारी, हिंसक स्त्री, घरामध्ये हिंसा निर्माण करणारी, हिंसक प्रवृत्तीची किंवा हिंसक विचाराची स्त्री जर घरामध्ये असेल, कोणाला दुखापत करत असेल, आपल्या शब्दाने, वाणीने दुखापत करत असेल, तर ती स्त्री हिंसक स्त्री म्हणजे तीच कसायासारखी, खटिकासारखी किंवा मग ती वधिके समान स्त्री तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे. तर पहिल्या प्रकारची भार्या तथागत बुद्धांनी सांगितले आहे कसायासारखी भार्या म्हणजेच वधिके समान भार्या. तथागत भगवान बुद्धांनी मग त्या सुजाताला आणखी दुसऱ्या प्रकारची भार्या सांगितली, ती भार्या म्हणजे चोरटी भार्या. चोरटी भार्या म्हणजे चोर, म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या शिलाचं उल्लंघन होत आहे. अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदम समादियामी. अदिन्नदाना म्हणजे आपल्या घरातीलच चोरी करणारी स्त्री, आपल्या पतीच्या खिशातले पैसे काढणारी स्त्री, घरातल्या अन्नाची नासाडी करणारी स्त्री, आपल्या वडिलांना, भावांना काही पुरवणारी स्त्री किंवा आपल्या पतीला न विश्वासात घेता, न विचारात घेता
आगाऊ खर्च करणारी स्त्री किंवा उधळपट्टी करणारी स्त्री किंवा नको त्या ठिकाणी खर्च करणारी स्त्री, घरामध्ये अन्नाची नासाडी करणारी स्त्री, तर अशा प्रकारची स्त्री ही जी भगवान बुद्धांना सांगितलेली आहे ती चोरटी स्त्री. चोरटी स्त्री म्हणजे घरातल्याच आपल्या स्वतःच्या पतीच्या खिशातले पैसे चोरणारी किंवा घरातल्याच वस्तू कुठल्या तरी चोरणारी स्त्री म्हणजे अशी दुसऱ्या प्रकारची चोरटी स्त्री तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे. चोरटी स्त्री आपण असे म्हणूया की काही काही स्त्रियांमध्ये तो स्वभाव आहे की आजारपणाचं नाटक करायचं आणि मग पती समोर दाखवायचं की मी आजारी आहे, आणि मग आजारी असल्याचं नाटक करून स्वतः भोजन करायचे आधीच आणि मग पतीला पुन्हा आजारी असल्याचं नाटक करून त्या ठिकाणी म्हणजे चोरून खाणारी सुद्धा पत्नी असते. म्हणजे पैसे तर चोरतेच, पण घरी जे अन्न आहे ती सुद्धा अन्न चोरून खाणारी, म्हणजे घरातलंच अन्न चोरून खाणारी स्त्री सुद्धा असू शकते. तर भगवान बुद्धांनी ही दुसऱ्या प्रकारची चोरटी स्त्री सांगितलेली आहे. हे तर कोणालाच भेटली नाही पाहिजे. पहिली स्त्री ही भेटली नाही पाहिजे कुणाला, पहिली पत्नी, आणि दुसऱ्या प्रकारची तर अजिबातच भेटली नाही. म्हणजे चोरटी म्हणजे काय, एकदम चोर पत्नी. आणि तिसरी पत्नी भगवान बुद्धाने सांगितली आहे. तुम्ही ठरवायचं आहे तर आपण कोणत्या प्रकारची पत्नी आहोत. तर तिसऱ्या प्रकारची पत्नी भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे व्यभिचारी पत्नी. मी माझ्या बाबतीत नाही सांगत तुम्हाला, हे तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे. आई काय असे स्त्रियांचे स्वभाव आहे का नाही. हा, तर तिसऱ्या प्रकारची पत्नी, तिसऱ्या प्रकारची पत्नी सांगितली. इथं पत्न्या म्हणजे काय दुसऱ्या थोड्याच राहते, सगळ्या पत्न्या सारख्याच राहते. त्या कोणा असो, बौद्धाच्या असो का हिंदूच्या असो का कोणत्या, सारख्याच आहे की नाही. तर तिसऱ्या प्रकारची पत्नी बघा, लक्षात घ्या. तर तिसऱ्या प्रकारची पत्नी आहे व्याभिचारी पत्नी. व्याभिचारी म्हणजे काय समजून जा. व्याभिचारी म्हणजे दुराचारी. आपल्या जुन्या यार सोबत तुम्ही कधी कधी ऐकत असेल की आपला पती असतानाही परपुरुषासोबत म्हणजे परपुरुष गमन करणं, किंवा एखादी स्त्री असेल तर ती परपुरुष गमन करते. म्हणजे आपला पती जिवंत असताना आपल्या पतीमध्ये संतोष न बाळगता परपुरुषासोबत जाणं किंवा मग दुसऱ्या पुरुषावर नजर ठेवणं. तर मला सांगा, याला कोणते संबंध म्हणतात? अनैतिक संबंध. तर याच्यामुळे आपल्या संसाराची धूळधाणी नाही होत, है की नाही, होते का नाही. संसाराची धूळधाणी होत असते. आपला पती असताना दुसऱ्याच्या पती सोबत कुदृष्टी ठेवणं किंवा त्या पद्धतीचा अनैतिक संबंध प्रस्थापित करणं, तर यामुळे सुद्धा आपल्या संसाराची काय होत असते? धूळधाणी होत असते. लक्षात घ्या. म्हणून आपल्या पतीवर आपला पुरेपूर विश्वास असला पाहिजे. इथे बसल्या सर्व महिला भगिनींना जर मी असं विचारलं की या जगातील कोणतंही नातं कशावर टिकतं, तर तुमचं काय उत्तर असेल? हा, बाबर तुम्हाला पटकन देता आलं का नाही. तर हे तथागत बुद्धाने सांगितलंय. जगातलं कोणतंही नातं घ्या, दोन मित्राचं, दोन मैत्रिणीचं, दोन शेजाऱ्यांचं नातं घ्या, आणि दोन पती पत्नींचं नातं कशावर टिकतं? विश्वासावरच टिकतं. आणि जिथं विश्वासाला तडा गेला त्यालाच लोक म्हणतात विश्वासघात झाला, तर तिथं पती पत्नीचं नातं टिकत नाही. म्हणून लक्षात घ्या, पतीचा पत्नीवर आणि पत्नीचा पतीवर काय असला पाहिजे? पुरेपूर विश्वास असला पाहिजे. आणि आपल्या पतीमध्येच आपण संतोष बाळगला पाहिजे. आणि म्हणून जे व्याभिचारपणा आहे, आपल्या पतीचा डोळा चुकून परपुरुषांच्या मागे लागणं किंवा परपुरुषांचा मनात विचार आणणं त्या पद्धतीचा, तर यामुळे सुद्धा काय होत असते? काय होत असते? आपल्या कुटुंबाची धूळधाणी होत असते. लक्षात घ्या. मला आपल्या घरामध्ये शंका कुशंका काय होत असते? उपस्थित होत असतात. म्हणून तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की आज तर ते अनैतिक संबंध खूप वाढलेले आहे. म्हणून तथागत भगवान बुद्धांनी या तीन गोष्टीमुळे कुठल्याही घराण्याची, मी नेहमी सांगतो माझ्या प्रवचनामध्ये, या तीन गोष्टीचा जर एखाद्याच्या घरामध्ये, अनेक बाया म्हणतात हातात पैसे टिकत नाही, हातात पैसे टिकत नाही. तर हातात पैसे टिकत नाही म्हणजे हातातून काय पैसे चालत जाते? त्यांना काय पाय राहत असते का? है की नाही. आणि मग काय आमच्या हातात पैसेच टिकत नाही, म्हणजे हातात पैसे टिकत, तुम्हीच तर दुकानांमध्ये घेऊन जाता शॉपिंग इकडं तिकडं वगैरे सगळं. तर घरामध्ये धूळधाणी करणारी स्त्री, उधळपट्टी करणारा पुरुष आणि उधळपट्टी करणारी स्त्री जर घरामध्ये असेल, त्या घरामध्ये कधीही धनसंपत्ती राहत नाही. लक्षात घ्या. आलं का लक्षात तुम्हाला? दुसरी गोष्ट, अनेक लोक म्हणतात आमच्या घरी धनसंपत्ती राहत नाही. तर धनसंपत्ती या तीन कारणानेही राहत नाही. जर एखाद्या घरामध्ये एखाद्या पुरुषाला बाईचा नाद असेल, दारूचा नाद असेल आणि जुगाराचा नाद असेल. आता बाया खेळतात बाबा त्या जंगली रमी मोबाईलवर, आहे का नाही. आता का पत्ते तर करायची काही गरजच नाही, बाया सट्टा लावतात आता.
तर या तीन गोष्टीचा नाद असेल, बाईचा नाद, जुगाराचा नाद आणि स्त्रीचा नाद असेल, तर घरामध्ये आहे की नाही, घरामध्ये कलह व्हायला उत्पन्न होत नाही. तुम्ही टीव्हीवर पाहता का? तुम्ही टीव्हीवर मराठ्यांचं आंदोलन पाहताय का? इथे लोक मराठा वगैरे बसलेले आहे का? तर मराठा लोकांकडे किती जमिनी होत्या आधी? होते का नाही? होते का नाही? मग कुठे गेल्या त्या? मराठा लोकांकडे भरपूर जमिनी होत्या, लक्षात घ्या. आमच्याच इथे कितीतरी जमिनी होत्या मराठा लोकांकडे, 500 एकर जमिनी होत्या, होते का नाही? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंजाबराव देशमुख म्हणे आरक्षण घ्या म्हणे. तर काय म्हणे, आम्ही ते भीक नाही घेत म्हणे, आम्हाला आरक्षण काय आहे म्हणे, आमच्यासाठी भीक आहे म्हणे, आम्ही काय मांग महाराज का म्हणे, आम्ही काय शूद्र लोक आहोत का, आम्हाला आरक्षण काय आहे म्हणे, भीक आहे म्हणे. मग आता लोक निघत आहे का नाही ते रस्त्यावर? कोणाचा द्वेष म्हणून नाही सांगत. मग आता मराठा लोकांकडल्या जमिनी कुठे गेल्या? 500 एकर. आमच्याकडे 500 एकर जमीन आहे म्हणे, असे मिशीवर ताव देत होते. आता कुठं गेले ते? तर त्याचं उत्तर बुद्धाला समजलं. कोणतं? ज्याला ह्या तीन गोष्टीचा नाद आहे, बाईचा नाद असेल, दारूचा नाद असेल आणि जुगाराचा नाद असेल, तर तुमच्या घरची असलेली धनसंपत्ती काय होते? नष्ट होत असते. लक्षात घ्या. आपल्या घरची धनसंपत्ती नष्ट होऊ नये याकरता या तीन गोष्टीपासून प्रत्येकाने दूर राहिलं पाहिजे, अलिप्त राहिलं पाहिजे. आणि तथागत भगवान बुद्धांनी पंचशिलामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट, हे जे मी तुम्हाला व्याभिचारी म्हणून जे सांगत आहोत, तिसऱ्या प्रकारची जी पत्नी सांगितली आहे तथागत बुद्धांनी, व्याभिचारी, दुराचारी पत्नी. ही पत्नी तर कोणालाच नाही भेटली पाहिजे, त्याच्या घराची पूर्ण धूळधाणी होते. पहिल्या क्रमांकाची पत्नी कोणती सांगितली मी तुम्हाला? कसायासारखी. कसायासारखी म्हणजे आमच्या पुलगावात तर एका बाईनं माणसाचं मुंडकं कापलं, हातपाय तोडले, ते तांदळाच्या डब्यात ठेवून त्याला आहे की ना असं ऐकलं तुम्ही. तर मग हे कसाई नाही का ते? आता ते काय तर निळा ड्राम वगैरे तुम्ही सगळ्या लोकांनी टीव्हीवर मोबाईल मध्ये पाहिलंच असेल. मग काय कसायासारखी पत्नी राहत नाही? तर बाया मर्डर करून राहिलं का नाही आता टीव्हीवर तुम्ही पाहता मोबाईल मध्ये? पहिले तर माणसंच मर्डर करत होते, बाहेर तुकडे तुकडे करत आहे. मग कसाई नाही आहे का? कसाई म्हणजे समज खाटकासारखे तुकडे टाकले आहेत ना, तुम्ही टीव्ही मध्ये पाहताय का नाही ते? आता ते काय राजा वगैरे असतात वगैरे, 4-5 घटना तर याच वर्षी घडल्या का नाही? मग कसायासारखी पत्नी असते का नाही? मग बुद्धाचं वचन काय खोटं आहे का? आहे का नाही तशा पत्न्या? हे पत्नी तर कोणालाच नाही भेटली पाहिजे, त्या ड्रामात टाकणारी, तुकडे करणारी, पुलगावातच आहे का नाही? तर अशा पद्धतीनं कसायासारखी पत्नी. दुसरी पत्नी कोणती? चोरटी पत्नी. चोर, घरातलीच नवऱ्याच्या खिशातले पैसे काढणारी, उधळपट्टी करणारी, चोरून खाणारी. तर याच्यामुळे घरात कलह भांडणं होते, है का नाही? आणि तिसऱ्या प्रकारची कोणती? दुराचारी, व्याभिचारी, है का नाही? आपला पती जिवंत असून जुन्या यार सोबत, है का नाही? तर अशा पद्धतीचा ह्या तीन पत्न्या तर कोणालाच भेटल्या नाही पाहिजे जीवनामध्ये. तर किती प्रकारच्या पत्न्या सांगितल्या भगवान बुद्धानं? 7 प्रकारच्या. ह्या 3 तर अजिबातच नाही भेटल्या पाहिजे. आता राहिल्या 4, त्या मी सांगतो आणि थांबतो. तर मग चौथ्या प्रकारची जी पत्नी सांगितली भगवान बुद्धांनी, माते समान पत्नी. माते समान म्हणजे काय? आई समानही पत्नी भेटते कोणा पुरुषाला. आई समान, जशी का आईच आहे, पत्नी कमी आणि आईच. आणि लक्षात घ्या, पुरुषांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पत्नी ही काही क्षणापुरती आपली पत्नी असते, पण जन्मभराची काय असते? आईच असते. असते का ना आई? पत्नी काय असते? पतीची आईच असते. तुम्ही इथं बसल्या उपासक या महिलांना मी असं विचारत आहोत, म्हातारपणामध्ये महिला जास्त सेवा करताना दिसते बुड्ढ्या म्हाताऱ्याच्या, का म्हातारी दिसते सेवा बुढीचे करताना? सांगा बरं. म्हाताऱ्या बुड्या सेवा करताना दिसते का ना म्हाताऱ्या बुड्याचे? का बुडे दिसते म्हातारीची सेवा करताना? केस गीत पिकले विसरून देताना? कारण तो बिड्या फुकू फुकूच पहिले लंबागार होते, है का नाही? तर म्हाताऱ्या सेवा करते का नाही? म्हणून म्हातारपणामध्ये कोणत्याच पुरुषानं आपल्या पत्नीला त्रास देऊ नका, कारण म्हातारपणी तिच्याच हातचं खाणार, है का नाही? एका ठिकाणी माहितीये का, एक पती माहितीये का, त्याला खूप म्हणजे ना तरुणपणामध्ये एवढा तो मारायचा, एवढा मारायचा त्या स्वतःच्या पत्नीला, एवढा मारायचा. तर मग काय झालं, दारू पिऊन तर मारायचा, तो जुगार खेळायचा, एवढी मारहाण करायचा पत्नीला, खूप मारहाण करायचा, खूप तिच्यावर अन्याय अत्याचार केला त्या पत्नीवर. आणि मग काय झालं, मग काय झालं, ऐकत आहे तुम्ही? तर मग काय झालं, तो पती जो तरुणपणामध्ये पत्नीला मारायचा का ना, खूप मारहाण करायचा, एवढा मारहाण करायचा. आणि मग शेवटी माहिती आहे का, त्या पतीला लकवा मारला. काय मारला? लकवा. खूप बोले आणि त्याचा पूर्ण तोंडाला बोलता अशा मुखात झाला. मग ते लकव्यामध्ये पॅरालिसिस होते, लकवा वगैरे, तर पॅरालिसिस झाला, त्या तोंडातून शब्दच नाही निघे. मग बाई बदला नाही घेईन का नाही बदला? मग तिनं बदला घ्यायचं म्हणजे, है का नाही?
मग समजलं ना, कोणाच्या हातचं देयन चारून देयन तर तवाच तो खाये. सगळं तिच्या हातामध्ये होतं. कोणाच्या हातात? पत्नीमध्ये. घ्या ना म्हणे, बरं कसे मारत होते, कसे बोलत होते, आता कसं तुम्हाला मुक केलं, है की नाही? म्हणून पतीनं सुद्धा आपल्या पत्नीवर तेवढा जाचक हे करू नये, लक्षात घ्या. पण पत्नीने सुद्धा आपला पती आहे म्हणून त्याच्यावर या पद्धतीचं हे करू नये. तर अशा पद्धतीनं तथागत भगवान बुद्धांनी कितवी नंबरची पत्नी सांगितली? 4थ्या नंबरची आई समान ही पत्नी भेटते, आहे की नाही? त्याची आई जरी नसेल तर आई सारखी प्रेमळ दया करणारी, माते समान प्रेम करणारी पत्नी भेटत असते. तर कितव्या नंबरची पत्नी झाली ही? माते समान 4थी. आणि 5व्या क्रमांकाची पत्नी भगवान बुद्धाने सांगितली ती म्हणजे भगिनी समान, मोठी भगिनी. जसे एखाद्या कुटुंबामध्ये लहान भाऊ असेल किंवा लहान बहीण असेल तर मोठी भगिनी काय करते? आपल्या लहान भावाचा आणि लहान बहिणीचा काय करते? घरामध्ये सांभाळ करते. त्यांची वेणी फणी आंघोळी वगैरे सगळं. अर्धी जबाबदारी तर आईच्या नंतर तिच्यावरच असते मोठ्या भगिनी सारखी. तर ते घरातल्या लोकांची सगळ्यांची काळजी घेते. तर अशा पद्धतीची काळजीवाहक पत्नी म्हणजेच 4थी म्हणजे भगिनी समानही काय भेटते? पत्नी भेटत असते. आणि भगवान बुद्धाने जे सांगितले आहे किती झाले आता? 5 झाल्या. आणि 6वी भगवान बुद्धाने सांगितले आहे सखी समान मैत्रिणी समानही पत्नी. कधी कधी काय होत असते, जी गोष्ट आपण आपल्या आई वडिलांना सांगत नाही ती गोष्ट आपण मित्रांसमोर शेअर करत असतो. तर तथागत भगवान बुद्धांनी सखी समान म्हणजे मैत्रिणी समानही पती पत्नी सांगितलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा एका ठिकाणी म्हटलेलं आहे की पती पत्नीचं नातं हे मित्रा समान असलं पाहिजे आणि मित्रा समान नातं हे पती पत्नीमध्ये असलं पाहिजे. त्यामुळे दुरावा निर्माण होत नाही. पत्नीनं पतीवर विश्वास ठेवून आणि पत्नीनं पतीवर विश्वास ठेवून मैत्रीपूर्वक म्हणजे मैत्रीपूर्वक नातं जोडलं पाहिजे. मित्रा समानही सखी समान मैत्रिणी समानही तथागत भगवान बुद्धांनी पत्नी सांगितलेल्या. किती झाल्या आता? 6 झाल्या. आणि 7व्या प्रकारची आहे दासी समान पत्नी. दासी समान म्हणजे भला आहे बुरा आहे जैसा भी है मेरा पती मेरा देवता आहे. म्हणजे दारू पिऊन लाताय मारत असेल तरी मग 7 जन्मात हाच नवरा भेटू द्या. पुन्हा मग ते वडाच्या झाडाला सुत गुडाळा. म्हणजे कोणती बाई म्हणत एका जन्मात तर सोड पण अजिबात भेटलाच नाही पाहिजे. तर ज्या बायाचा पती चांगला असेल तर मागायला काही हरकत नाही. तुमच्या घरचा पती कसा आहे मला माहित नाही, कारण प्रत्येकाला आपल्या घरचा हिरो माहित राहते, नाही का? पण काही बाया मी असा विचार करतो की तो जर बेवडा असेल दारुडा असेल आणि त्याच्या नावाने पुन्हा त्या वडाच्या झाडाला सूत गुडातून 7 जन्मात हाच पती भेटू दे. एक बाई म्हणे 1 जन्म का अजिबात भेटलाच नाही म्हणजे पुन्हा, आहे का? म्हणजे भला आहे बुरा आणि जैसा दारुडा बेवडा असला तरी मग तो म्हणजे भेटलाच पाहिजे का 7 जन्म, आहे का नाही? तर चांगला पती भेटला पाहिजे ना, ज्योतिबा फुले सारखा, आहे का नाही? तर या जगामध्ये आदर्श पती पत्नी झाले कोण? रमाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आहे की नाही? हे कोण झाले? आदर्श पती पत्नी आपल्या जीवनामध्ये, आहे का नाही? जसे यशोधरा आणि सिद्धार्थ गौतम हे आदर्श पती पत्नी झाले. तर आपल्या जीवनामध्ये आदर्श पती पत्नीचं उदाहरण भरपूर आहे. तर तथागत बुद्धाने जी शेवटची पत्नी सांगितली आहे दासी समान. दासी समान म्हणजे काय? जी सकाळी दासी जशी वेळेवर कामाला येते, वेळेवर काम आटोपून घेते आणि प्रत्येकाची काळजी घेते, काम चोख करते. दुसरी गोष्ट, घरातलं कोणी जेवलं नाही तर तो का जेवलं नाही याची काळजी घेते, कोणाच्या घरातल्या तब्येतीची काळजी घेते, त्यांच्या आवडीनिवडीचे पदार्थ, त्यांच्या प्रत्येक गोष्टीची तिला माहित असते आणि प्रत्येक गोष्ट ती लक्षात ठेवून घरामध्ये उधळपट्टी न करता, पैशाची नासाडी न करता, अन्नाची नासाडी न करता, जे घराच्या हितासाठी सुखासाठी संसार कसा सुखाचा होईल या संदर्भानं जी घराला पुढे नेणारी, घराला घरपण देणारी स्त्री, हे स्त्री म्हणजे काय? या घराचं काय असते? चाक असते. काय असते? घरातलं 2 पती पत्नी काय असते? घरातले चाक असते. तर इथे बसल्या उपासिकेंना मी एवढंच सांगतो की आपल्या घरामध्ये जर सासू असेल, सासरे असेल तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी तुम्ही करा. तुमच्या घरामध्ये माहिती आहे का, महिलांमध्ये अनेक घरांमध्ये स्त्रियांच्या शत्रू आहे. काय आहे? स्त्रियांच्या शत्रू आहे, दुसऱ्या नाही. म्हणजे कशी, तुम्हाला जर पती भेटला चांगला तर तुम्ही कसं आपल्या आईला फोन करून सांगता नाही काय सांगता तुम्ही? पती इतका चांगला भेटला का बस म्हणला बसते, उठ म्हणला उठते,
हे का नाही, मनातला सगळं घरातला कारभार आहे तर किती मस्त वाटते तुमच्या आई वडिलांना. आणि तुमची भाऊ जर येऊ द्या तुमच्या भावाच्या घरी तर मग तुम्ही कसं म्हणता भावाले, पा म्हणते हा भाड्याचा बैल. म्हणजे आपण अपेक्षा काय करायची, चांगला भेटला पाहिजे. म्हणजे मनासारखा पती, बस म्हणला बसते, उठ म्हणला उठते, सगळ्या घरातला कारभार, सगळ्या तिजोरीच्या चाव्या जसं मनात येईल तसं, तर तसा पती तुम्हाला आवडते. तुमच्या भावाला मग भावजे येऊ द्या बरं, मग तुम्ही गेल्याच्या नंतर काय म्हणता, भावजेने भावाला काय म्हणता, लक्ष ठेवचं म्हणते आई बापावर. आपलेच तर सासऱ्याला लक्ष ठेवत नाही इकडं. मग सांगते काय, दादा म्हणते लक्ष ठेव जरी म्हणते, त्या भावजेले म्हणते वहिनी हो वहिनी लक्ष ठेव जा म्हणते आईवर. आणि इकडे आल्याच्या नंतर आपली सासू सासऱ्याचा पिसार घेतात. मग आता काय आहे का नाही, म्हणजे स्त्रियांच्या काय आहे, शत्रू आहे का नाही. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, आणखी इथं बसल्या महिलांना सांगतो मी, घरामध्ये कलह उत्पन्न होण्याचं आणखी एक कारण आहे. कोणतं माहित आहे का, पती देवाकडले आले तर त्यांना आमचार पावचार कमी, आणि आपल्या आई बहीण भाऊ आले तर जास्तचा पावचार करतो आहे का. याच्यामुळे सगळ्यात जास्त भांडणं होतात आहे का नाही. दोन्ही कडील पावले मंडळीचा सारखा आमचार पावसार करायचा. समजलं का. आपला भाऊ, आपली बहीण, आपली आई वडील जर आले, त्यांचा तुम्ही थोडा कमी केला तरी चालेल, कारण ते आपले आई वडील आहे. परंतु सासू सासऱ्याकडे जे ननद असेल आहे की नाही, किंवा नंदई असेल, भाचे असेल, पुतणे असेल, तर त्यांचा तुम्ही आदर जास्त सत्कार आमचार पांचार केला, तुमच्या घरामध्ये भांडण कलह होणार नाही. ते सगळ्यात मोठं भांडण कलह कशामुळे चालते, पहा ना, तिच्या कल्ले आले तर पहा, आणि त्याच्या कल्ले आले तर, माणसाकडले आले तर बिमाऱ्या दाखवायच्या, तब्येतच नाही बरोबर, अर्ध डोकं दुखते, बरंच वाटत नाही. तर याच्यामुळे काय होते का नाही. तर भगवान बुद्धांनी सांगितलं की दोन्ही कडील पाहुणे मंडळीचा काय करा, सारख्याच पद्धतीने आमचार पावचार करा, तर तुमच्या घरामध्ये सुख शांती राहते. समजलं का. सुख शांती तुमच्या घरामध्ये तेव्हा, पैशामध्ये सुख शांती नाही. तुम्हाला वाटतं आमच्याकडे खूप डेपोचे पैसे घेत आहे असं घेत, काही वगैरे नाही, सगळं सब आग लागलेली आहे घरामध्ये आहे की नाही. कोणच सुखी नाही आहे. पैशात सुख असतं तर झालं असतं. भगवान बुद्धाच्या घरी काही कमी होतं का, गरीब होते का भगवान बुद्ध, ते तर राजाचे राजपुत्र होते, त्याच्या घरी काही कमी नव्हतं, सगळंच बरोबर होतं. राहुल नावाचा बाळ होता, यशोधरा नावाची पत्नी होती, राजकुमार होतं, राजाच्या घरी काही कमी असते का. पण पैशात सुख नसतं. सुख कशात असते, आपली संतती चांगली निघाली पाहिजे, आपला मुलगा आणि मुलगी चांगली निघाली पाहिजे, त्यांना चांगलं शिक्षण शिकवा, तरच आपल्या कुटुंबाची काय होत असते, प्रगती होत असते. आलं का लक्षात तुम्हाला. आणि इथे बसल्या महिलांना आणखी एक गोष्ट सांगतो आणि थांबतो, की तथागत बुद्धांनी सांगितलंय की आपल्या घरातलं वातावरण जर चांगलं ठेवायचं असेल, असं वाटते का तुम्हाला, आपल्या घरामध्ये सुख आणि शांती राहिली पाहिजे, हा सुख शांती आपल्या घरात राहिली पाहिजे, तर मग त्याच्यासाठी काय पाहिजे, तर भगवान बुद्धाने माहिती आहे का एक गोष्ट सांगितली, लक्षात घ्या, ती सांगतो आणि थांबतो. विशाखा माताला सांगितली होती, घरचा अग्नी बाहेर न नेणे आणि बाहेरचा अग्नी घरात न आणणे. समजलं. घरचा अग्नी म्हणजे काय, घरातल्या शुल्लक गोष्टी शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगायच्या नाही. का सांगता तुम्ही. घरामध्ये कलह भांडणं होते, लक्षात घ्या. जास्त असेल तर सांगितलं पाहिजे. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी शेजाऱ्या पाजाऱ्यांना, नातेवाईकांना फोन करून सांगायच्या नाही. म्हणजे घरचा अग्नी म्हणजे काय, घरातल्या गोष्टी बाहेर जाऊ द्यायच्या नाही, आणि बाहेरच्या गोष्टी घरात आणायच्या नाही. लोक मला सांगा, तुम्ही जर शेजाऱ्यांना ती गोष्ट सांगितली, घरातली गोष्ट सांगितली, म्हणजे अग्नी देणं होय, आणि तिकडे लोक काय देण, मग अग्नी देण का पुन्हा विजवल, पुन्हा अग्नी देण. तर बुद्धाचं वचन खोटं आहे का हे. घरचा अग्नी बाहेर न्यायचा नाही, म्हणजे घरातली गोष्ट घरातच असली पाहिजे, ते बाहेर न्यायची नाही. शुल्लक गोष्टी बाहेरच्या लोकांना सांगू नये, कारण बाहेरचे लोक तर टपूनच राहतात, हे का नाही. म्हणजे घरचा अग्नी बाहेर नाही नेऊ द्यायचा, आणि बाहेरचा अग्नी घरात नाही आणू द्यायचा. आपल्या आई वडिलांना, महिलांना सवय आहे की नाही, वरत फोन मोबाईल. आता तर आई वडिलांना अग्नी देतात तुम्ही रोज, जेवली का नाही, जेवली, आज स्वयंपाक कोण केला, सासूबाईनच केला, मी नाही केला, किंवा मग मनाचे मीच केला आज स्वयंपाक, भांडे मीच घातले, घरातला झाडू पोछा मीच केला, भांडे मीच घातले, सगळेच काम मी केलं. का तुझी सासू काय झोपा काढते का, मग त्याच्यावर देत जा ना, तिला झाडू देत जा ना, तिला जाऊ दे ना, तिला खाली घेत नको देत जा, तिला काही द्यायचं नाही, मरते तिला जाऊ दे. मग आई सांगते असं, आहे का नाही असं सगळं. मग हे चांगलं आहे का, या पद्धतीचं. म्हणून भगवान बुद्धाने सांगितले, आपल्या घरातल्या गोष्टी कोणालाही सांगायच्या नाही, आपल्या आई वडिलांनाही सांगायच्या नाही, शुल्लक गोष्टी सांगायच्या, आहे का नाही. अति असेल तर ठीक आहे. म्हणून तथागत बुद्धाने सांगितलं विशाखाला, घरचा अग्नी बाहेर न नेणे आणि बाहेरचा अग्नी घरात न आणणे. कशासाठी, आपल्या घरामध्ये सुखाचं, शांतीचं, समृद्धीचं वातावरण राहिलं पाहिजे, कलह ताणतणाव होऊ नये, करता तथागत बुद्धांनी घरातली गोष्ट घरातच ठेवायला सांगितलेली आहे. तर या ठिकाणी किती प्रकारच्या भार्या सांगितल्या मी तुम्हाला. तर पहिली भार्या आहे कसायासारखी,
दुसरी आहे चोरटी भार्या, तिसरी म्हणजे व्याभिचारी, पळणारी. मग 2 मुलाचे 2 मुलाचा बाप असं आपण पाहतोच मोबाईल मध्ये. आणि तिसरी म्हणजे कोणती? माते समान. चौथी आणि पाचवी आहे भगिनी समान. 6वी आहे सखी मैत्रिणी समान. आणि 7वी आहे दासी समान. तुम्हाला कोणती पत्नी बनायची आहे? याच्यातल्या 4 बनल्या तर खूप चांगल्या आहे. माते समान, भगिनी समान, सखी समान, दासी समान. या 4 बनाच्या. वरच्या तिघी जर बनल्या आणि त्या तिघी 3 जर भेटल्या एखाद्याला, त्याचा जीवनाचा सत्यानाश झाला. तर या 3 पत्न्यामुळे सत्यानाश होते. व्याभिचारी म्हणजे आहे ना, त्याचं मन तुम्हाला माहितच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चारित्र्यहीन पत्नी म्हणजे तिलाच व्याभिचारी म्हणते ना. दुसरी गोष्ट कोणती? चोरटी. आणि तिसरी म्हणजे कसायासारखी. ते आता ते तुम्हाला निळा ड्राम तर माहितच आहे. तर अशा पद्धतीची ह्या किती प्रकारच्या भार्या झाल्या? ह्याच्यातल्या तुम्ही कोणत्या प्रकारची भार्या आहे मला माहित नाही. तुम्ही स्वतःच्याच मनाला विचारा, मी कोणती भार्या आहे की नाही. तर याच ठिकाणी तथागत भगवान बुद्धांनी सुदत्त अनाथ पिंडकाच्या त्या सुनबाईला ह्या गोष्टी समजावून सांगितल्या. कोणाला? त्या सुजाता नावाच्या त्या स्त्रीला समजावून सांगितल्या. आणि तिने पश्चाताप झाला. कोणाला? सुजाताला. आणि सुजाता तथागत बुद्धाला शरण गेली. आणि तिनं असं भगवान बुद्धाचं हे प्रवचन ऐकून तिच्या मनामध्ये परिवर्तन झालं. ती बुद्धाची उपासिका तर झालीच, पण बुद्धाला तिनं वचन दिलं की आमच्या घरामध्ये यापुढे कधीही कलह होणार नाही. आपण सांगितलेल्या पद्धतीनंच आम्ही आमच्या घरामध्ये सदाचाराचं वातावरण ठेवीन. नम्रतेनं, प्रामाणिकपणे आणि सगळ्यासोबत कसं वागेल? सौजन्याने वागेल, प्रेमपूर्वक वागेल, आदर ठेवेल आणि स्वतःमध्ये सहनशीलता ठेवेल. प्रत्येक घरातल्या स्त्रीमध्ये सगळ्यात महत्वाचा गुण असला पाहिजे सहनशीलता. जर तुमच्यामध्ये जर सहनशीलता नावाचा गुण नसेल स्त्रियांमध्ये, तर आपल्या घरामध्ये कलह उत्पन्न व्हायला वेळ लागत नाही. लक्षात घ्या. तर या ठिकाणी मी थांबतो. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल. सर्व भगिनींना मी या ठिकाणी आशीर्वाद देतो, मंगलाची कामना करतो. भवतु सब मंगल.